नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, गावात हिंसाचार थांबलाच पाहिजे, गावात हिंसाचार थांबलाच पाहिजे। त्या वतीने आम्ही अर्ज देतो, पण आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, आजीला न्याय भेटला पाहिजे। वरिष्ठांना याची प्रत दिली जाईल, याच्यावर कारवाई होईल। जागृती महिला मंडळाचा जन आक्रोश मोर्चा, न्यायासाठी महिलांची एकजूट। ताई नमस्कार, हा जो मोर्चा तुम्ही आणलाय कशाच्या उद्देशाने आणलेला आहे? आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशनवर जागृती महिला मंडळाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पुरुषवाडी येथील 75 वर्षीय वृद्ध महिलेशी झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र आल्या। आजी आज आमच्या म्हणजे 75 वर्षाची आजी आहे, ते आज आमच्या आईच्या म्हणजे समान आहे। ते आज जर त्याच सुरक्षित नाही तर आमच्यासारख्या महिला कशा काय सुरक्षित राहतील? आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायासाठी आम्ही तर लढायला आलो स्थापन केलेलं आहे। आणि या जागृत महिला मंचामधून आम्ही महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या अशा म्हणजे निर्दयी आरोपीला कठोर शिक्षा ह्या जागृत महिला मंचाच्या तर्फे आम्हाला असं वाटत आहे का करून झालीच पाहिजे आणि ती करण्यात यावी असं आम्हाला न्याय व्यवस्थेला सुद्धा आमचं सांगणं आहे आणि आजीला न्याय मिळवून द्यावा। आरोपीस कठोर शिक्षा झाली पाहिजे, पीडित महिलेला न्याय मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत महिलांनी पोलीस प्रशासनाकडे थेट जाब विचारला। आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, गावात हिंसाचार थांबलाच पाहिजे, गावात हिंसाचार थांबलाच पाहिजे। महिलांनी व्यक्त केलेल्या भावना स्पष्ट होत्या। पीडित महिलांवरती अत्याचार होतोय म्हटल्यावर आमच्यासारख्या महिलांचं काय आहे? जर आम्ही जर इथं बोलून दाखवलं तर ते आमच्यावरती सुटल्यावर आमच्यावरती पण मारहाण करू शकतात। त्यामुळे ना ते व्यक्ती सुटलंच नाही पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे। फक्त विकासाची आणि भयमुक्ततेची भाषा करता पण प्रत्यक्षात महिलांची सुरक्षा धोक्यात आहे। आमच्या आजींवर जो अन्याय झालाय, हा अन्याय आता इथून पुढे कोणावर होणार नाही, यासाठी आम्ही लढायला खंबीरपणाने उभं राहिलो। कायदा आहे पण त्याचा धाकच नाही, मग महिला मुली सुरक्षित कशा राहणार? अत्याचार होतोय तेव्हा आमच्यासारख्या महिलांनी कसं करायचं? आणि ज्या मुली कॉलेजला वगैरे जातात एवढ्या अडचणीतून रोड आहेत तिकडे, त्यांनी एवढ्या रस्त्याने जायचंय तर मग त्यांना भीतीच आहे ना। जर असे नाराधम जर आज इथं तयार झालेत, त्यांना जर तुम्ही काही शिक्षा केलीच नाही तर कसं व्हायचं? त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्हाला महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। राजूर परिसरात अवैध दारू विक्री, गैरकायदेशीर धंदे आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यामागचं मुख्य कारण म्हणजे पोलिसांचा हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष। सुराज्य मराठी या माध्यमाने अनेकदा या प्रश्नांवर आवाज उठवला, पण अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही। गावामध्ये असे प्रकार होतात, दारूच्या नशेमध्ये हे लोक काही करतात आणि त्या आजीवर असा बलात्कार केला, त्याला कठोर कारवाई करून सजा झाली पाहिजे। या पार्श्वभूमीवर जागृती महिला मंडळाने हा मोर्चा काढून प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केलाय। आज या आजींना 8 दिवस झालेले आहे, जी घटना घडली ती 8 दिवस झालेले आहेत, अजूनही न्याय मिळालेला नाही। आणि त्या आजी जर आज खरं सुरक्षित नाहीये तर आम्ही सर्वसामान्य महिला आहोत, तर आम्ही सुरक्षित नाही आहोत। आज आमच्या मुलीबाळी आहेत, त्या मुली सुरक्षित नाहीये। कायदा व्यवस्था काय करताय? जर आज 8 दिवस झाले तर त्या न्याय व्यवस्था त्या गोष्टीला न्याय देऊ शकत नाही, तर आम्ही कुणाकडे या गोष्टीला आम्ही न्याय मागावा। यावेळी वांजुळशेतच्या सरपंच पद्मिनी भांडकोळी, कविता साबळे, सुरेखा बोर, पूनम गोडे, मीरा साळवे, फसाबाई कोंडार, भारती भांगरे, सुंदर कोडरे, संगीता लोकरे, शांता कोंडार, रेणुका रोकडे, लता मुंडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे। आज समजा कॉलेजच्या मुली येतात, ते समजा येता जातात येतात, समजा महिलांना सुरक्षा नाहीये, मग त्यांना सुरक्षित भेटलेच पाहिजे। प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।